जर आपल्याला जमिनीचं मापन करायचं असेल तर आपण चालत जाऊन किंवा दोरीच्या सहाय्याने किंवा टेपच्या सहाय्याने आपण मापन करू शकतो। परंतु आपल्याला एखाद्या झाडाची उंची मोजायची असेल किंवा एखाद्या दीपस्तंभाची उंची मोजायची असेल किंवा आपल्या समुद्रामध्ये जहाज किती दूर आहे याचं माप काढायचं असेल किंवा विमान आपल्यापासून किती दूर अंतरावरती आहे किंवा किती उंचावरती आहे हे जर मोजायचं असेल तर आपल्याला ते दोरीच्या सहाय्यानं किंवा टेपच्या सहाय्यानं हे आपलं शक्य नाही आहे। तर आपल्याला प्रत्यक्ष मोजमाप न करता अचूक आपल्यापासूनचं अंतर काढण्यासाठी आज आपण शिकणार आहोत। तर ते महत्त्वाचा घटक आहे इयत्ता 9वी या वर्गातील प्रकरण क्रमांक 8 त्रिकोणमिती। त्रिकोणमिती प्रकरण सुरू करण्याच्या आधी तुम्हाला याबद्दल काहीही माहीत नाही या पद्धतीने माहिती सांगतो। शिकवत असताना सर्व मुद्दे नोट करून घ्या, फॉर्म्युले नोट करून घ्या। तर नंबर 1 ला आहेत काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत। तर आपल्याला 6च गुणोत्तर आहेत। या 6 गुणोत्तरांवरती सर्व काही आधारित आहे। त्यामुळे हे नीट 6 गुणोत्तर आधी समजून घ्या, त्यानंतर आपण दुसऱ्या गुणोत्तरांमधलचा संबंध वगैरे पाहूया। तर नंबर 1 आहे साइन गुणोत्तर आहे। तर साइन गुणोत्तर काय आहे? कोणासमोरील बाजू छेदस्थानी करणं। तर तुम्हाला आधी त्रिकोणामध्ये समोरची बाजू कोणती, लगतची बाजू कोणती या बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजेत। हा मी एक त्रिकोण घेतलेला आहे पी क्यू आर। या त्रिकोणामध्ये कोण पी घ्या किंवा कोण आर घ्या। तर कोण आर आपण हा थीटा अंश घेतला म्हणजे कोणाचं माप 0 ते 90 पर्यंत कोणतंही असेल त्याला आपण थीटा अल्फा बीटा असं कोणाचं माप घेण्यासाठी चिन्ह दर्शवितो। तर आपण थीटा घेतलेला आहे। थीटा हा जर कोण घेतला किंवा तुम्ही कोण आर म्हटलं तरी कोण थीटा झाला आणि थीटा म्हटलं तरी कोण आर झाला। या चिन्हाचं नाव आहे थीटा। तर कोण आरच्या संदर्भामध्ये विचार केला तर या कोणाच्या समोरची बाजू कोणती, तर ही होईल समोरची बाजू। कोणाच्या संदर्भात, तर आर कोणाच्या संदर्भामध्ये। आता आर कोणाच्या लगतच्या बाजू 2 आहेत। एक क्यू आर आहे आणि एक पी आर आहे। पी आर लगतची बाजू आहे परंतु याला आपण कर्ण म्हणायचं। त्रिकोणामध्ये 90 अंश कोणासमोरील बाजूला आपण कर्ण कधीही म्हणायचं। मग राहिली बाजू कोणती, तर क्यू आर, तर याला म्हणायचं लगतची बाजू। लक्षात घ्या कोण आरच्या संदर्भामध्ये आपण गुणोत्तर घेत आहोत। तर समोरची बाजू छेदस्थानी कर्ण। आर कोणाच्या समोरची बाजू कोणती, तर पी क्यू। छेदस्थानी कर्ण कोणता, तर पी आर। नीट लक्ष द्या, याच्यावरच पूर्ण पुढं अवलंबून आहे। त्यानंतर नंबर 2चं गुणोत्तर आहे कॉस थीटा, नंबर 3चं आहे टॅन थीटा, नंबर 4चं कोसेक थीटा, नंबर 5 सेक थीटा आणि नंबर 6 कॉट थीटा। हे गुणोत्तर नीट लक्ष द्या, परत वाचतो। साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा, कॉट थीटा। म्हणजे या थीटा म्हणजे या कोणाचं माप आहे। तर कॉस बरोबर काय आहे, लगतची बाजू छेदस्थानी करणं। या त्रिकोणामध्ये आर कोणाच्या लगतची बाजू आहे, क्यू आर, छेदस्थानी करणं पी आर आहे। नीट लक्ष द्या। त्यानंतर टॅन थीटा बरोबर काय आहे, कोणासमोरील बाजू छेदस्थानी कोणालगतची बाजू। तर कोणाच्या समोरची बाजू कोणती आहे, पी क्यू, छेदस्थानी लगतची बाजू आहे क्यू आर। तर आपण समोरची बाजू छेदस्थानी लगतची बाजू लक्षात ठेवलं। आता हे 3 गुणोत्तर तुम्ही लक्षात ठेवले की खालचे 3 गुणोत्तर लक्षात राहतात। म्हणजे काय, साइनच्या उलट हे कॉस गुणोत्तर आहे। म्हणजे साइनचं काय आहे, समोरील बाजू छेदस्थानी कर्ण, तर या साइनच्या उलट आहे कोसेक, कर्ण छेदस्थानी समोरची बाजू। कर्ण कोणता आहे, पी आर, छेदस्थानी समोरील बाजू आहे पी क्यू। हे स्पष्ट झालं तुमच्या। त्यानंतर सेकचं बघा, 3 लक्षात ठेवले की बाकीचे 3 राहतात म्हटलेलं आहे मी। साइनच्या उलट कोसेक, कॉसच्या उलट गुणोत्तर आहे सेक, म्हणजे कर्ण वर जातो लगतची बाजू खाली येते। मग कर्ण कोणता आहे आपला, पी आर आहे। छेदस्थानी लगतची बाजू कोणती आहे, क्यू आर। आणि तुमच्या लक्षातच आलं असेल टॅनच्या उलट कॉट आहे। लगतची समोरची छेदस्थानी लगतची आहे, तर ही लगतची छेदस्थानी समोरची। मग लगतची कोणती आहे, क्यू आर, छेदस्थानी समोरची आहे पी क्यू। हे 6 गुणोत्तर तुम्हाला समजले असतील। तर आता हे 6 गुणोत्तर झाले। आता या 6 गुणोत्तरांवर आधारित पुढचे गणित आहेत। तर त्रिकोणमिती गुणोत्तरांमधील संबंध। तर आपण या ठिकाणी लिहिलंय साइन थीटा बरोबर कॉस 90 मायनस थीटा। आता एक लक्षात घ्या,
थीटा आणि 90 मायनस थीटा या ठिकाणी संबंध आलेला आहे। तर कसं, या कोणाचं माप मी थीटा घेतलंय, तर या कोणाचं माप किती असेल जर तुम्हाला विचारलं, उदाहरण म्हणून सांगतो, या त्रिकोणामध्ये या कोणाचं माप 90 आहे, मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, याचं माप 90 आहे, मग या दोन कोणांचं माप 90 असणार, कारण 90 आणि 90 180 बरोबर आहे। मग याचं माप 40 असेल तर 90 मधून हे 40 वजा करायचे, याचं माप 50 असेल। याचं माप 60 असेल तर 90 मधून 60 वजा करा, याचं माप 30 असेल। याचं माप 45 असेल तर 90 मधून 45 वजा करा, याचं माप 45 येईल। सांगण्याचं तात्पर्य दोघांची बेरीज 90 असते आणि एका कोणाचं माप माहिती झालं की 90 मधून दुसरा तो कोण वजा केला की दुसऱ्या कोणाचं माप येतं, म्हणजे या कोणाचं माप आपण 90 मायनस थीटा। जर या कोणाचं माप थीटा घेतलं असतं तर याचं 90 मायनस थीटा आलं असतं, हे लक्षात घ्यायचं। आता पहा, या ठिकाणी दिलंय साइन थीटा बरोबर कॉस 90 मायनस थीटा, त्यानंतर नंबर 2 दिलंय कॉस थीटा बरोबर साइन 90 मायनस थीटा, कोसेक थीटा बरोबर सेक 90 मायनस थीटा, सेक थीटा बरोबर कोसेक 90 मायनस थीटा, टॅन थीटा बरोबर कॉट 90 मायनस थीटा, कॉट थीटा बरोबर टॅन 90 मायनस थीटा, टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेदस्थानी कॉस थीटा आणि कॉट थीटा बरोबर कॉस छेदस्थानी साइन। आता हे आपल्याला सगळे गुणोत्तर दिलेले बरोबर आहेत की चूक आहेत याचा पडताळा घ्यायचा, आणि पडताळा याच्यासाठी घ्यायचा असतो की हे लिहिलेलं बरोबर आहे की नाही। तर काय करायचं आहे, आता नंबर 1चं आपण सूत्र पडताळा घेऊ। आपण काय दिलंय, साइन थीटा बरोबर कॉस 90 मायनस थीटा। आता लक्षात घ्या, साइन थीटा गुणोत्तर काय आहे, साइन थीटा बरोबर आहे समोरील बाजू छेदस्थानी कर्ण म्हणजे पी क्यू छेदस्थानी पी आर, पी क्यू छेदस्थानी पी आर बरोबर। आता कॉस गुणोत्तर घ्यायचंय, पण कोणत्या कोणाचं घ्यायचंय, या कोणाचं घ्यायचं नाही। 90 मायनस थीटा कोणता कोण आहे, कोण पी आहे, तर कॉस गुणोत्तर 90 मायनस थीटाचं घ्यायचंय, मग कॉस गुणोत्तर आहे। आता या कोणाची लगतची बाजू पी क्यू होईल, लक्षात घ्या। आता पी कोण घेतला तर याच्या समोरची ही होईल आणि पी क्यू लगतची होईल, क्यू आर ही समोरील, पी क्यू ही लगतची होईल आणि कर्ण मात्र तोच राहणार आहे। म्हणजे कोण बदलला की समोरची लगतची बाजू बदलते। आता आपण साइन थीटाचं लिहिलेलं आहे। आता कॉस 90 मायनस थीटा म्हणजे लगतची बाजू पी कोणाच्या होईल, म्हणजे पी क्यू छेदस्थानी कर्ण आहे, म्हणजे कर्ण काय आहे, पी आर। हे लक्षात घ्या, मी हे एक सूत्र सिद्ध केलेलं आहे की मग साइन थीटाची जेवढी किंमत असेल, जेवढं गुणोत्तर असेल तेवढंच गुणोत्तर कॉस 90 मायनस थीटाचं असेल। त्यानंतर 1 2 3 4 5 5 पैकी आपण आणखी एखादं घेऊया। उदाहरणार्थ टॅन थीटा बरोबर कॉट 90 मायनस थीटा याचं घेऊया, सिद्ध करत आहोत आपण। कॉट थीटा बरोबर टॅन 90 मायनस थीटा, लक्षात घ्या। आता कॉट थीटाचं गुणोत्तर घ्यायचं आहे, आपण कोणतं पहिलं एक घेतलं आणि 6वं एक घेत आहोत। तुम्ही कोणतंही घ्या, ते तुम्हाला सिद्ध होणारच, फक्त तुम्हाला सिद्ध करणं आवश्यक आहे। कॉट थीटा म्हणजे काय, लगतची बाजू, बघा या ठिकाणी लिहिलंय लगतची बाजू छेदस्थानी समोरची, म्हणजे थीटा या कोणाचं गुणोत्तर घ्यायचंय, लगतची बाजू छेदस्थानी समोरची म्हणजे क्यू आर छेदस्थानी लगतची आहे क्यू आर छेदस्थानी समोरील म्हणजे पी क्यू बरोबर। त्यानंतर टॅन 90 मायनस थीटा, आता थीटा कोणाचं नाही गुणोत्तर घ्यायचं, टॅनचं घ्यायचंय आणि या कोणाचं घ्यायचंय, म्हणजे काय होईल, समोरची बाजू छेदस्थानी लगतची बाजू टॅन गुणोत्तर आहे, टॅन गुणोत्तर आहे समोरची छेदस्थानी लगतची, म्हणजे बरोबर पी क्यू टॅन 90 मायनस थीटा म्हणजे समोरची आहे क्यू आर छेदस्थानी लगतची आहे पी क्यू। लक्षात घ्या, टॅन म्हणजे समोरची छेदस्थानी लगतची, मग समोरची बाजू क्यू आर छेदस्थानी लगतची बाजू पी क्यू, म्हणजे मी 1 घेतलंय 2 घेतलेला आहे। तर आता आपल्याला सिद्ध करायचं आहे, साइन आणि कॉस यांचा भागाकार केल्यानंतर टॅन एवढं गुणोत्तर येतंय, हे सिद्ध करायचं। टॅन थीटाची जेवढी किंमत येते, आता टॅन थीटा काढू आपण। टॅन थीटा म्हणजे काय, समोरची बाजू छेदस्थानी लगतची, टॅन गुणोत्तर आहे समोरची छेदस्थानी लगतची, म्हणजे काय येतं
पी क्यू छेदस्थानी क्यू आर. कोण थीटा आहे बरं का, हे म्हणल्यानंतर बदल झाला असता. हे झालं याचं. आता काय सिद्ध करत आहोत, साईन छेदस्थानी कॉस यांचा भागाकार केल्यानंतर हाच येतो, हे सिद्ध करायचं आपल्याला. साईन भागिले कॉस, मी एकाखाली एक लिहिण्याच्या ऐवजी एकासमोर एक लिहित आहे, तुम्हाला सोपं जावं हा उद्देश आहे. मग साईन काय आहे, तर समोरची बाजू छेदस्थानी करणं म्हणजे काय आहे, पी क्यू छेदस्थानी पी आर हा झाला कर्ण, भागिले कॉस थीटा म्हणजे काय, तर लगतची बाजू छेदस्थानी कर्ण म्हणजे लगतची बाजू कोणती आहे, क्यू आर छेदस्थानी कर्ण पी आर. आता या दोघांमध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, आपण भागाकार अशा पद्धतीनं करू शकत नाहीत. म्हणजे काय करावं लागतं, पी क्यू छेदस्थानी पी आर, भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचं द्यायचं, खालचं पद वर जातं, अंशाच्या ठिकाणी छेद आणि छेदाच्या ठिकाणी अंश, म्हणजे पी आर छेदस्थानी क्यू आर. हे पी आर कटतं, खाली काय राहतं मग, पी क्यू छेदस्थानी क्यू आर. याला समीकरण नंबर 1, याला समीकरण नंबर 2. तुमच्या लक्षात आलं असेल, टॅन थीटा बरोबर साईन थीटा छेदस्थानी कॉस थीटा. बघा ह्यांचं पी क्यू छेदस्थानी क्यू आर, पी क्यू छेदस्थानी क्यू आर आलेलं आहे, आपण सिद्ध केलं आहे. तर आता तुम्हाला मी सरावासाठी सांगत आहे याच्यावरचे. तर आता मी एक त्रिकोण काढलेला आहे, थीटाचे सर्वच्या सर्व गुणोत्तर लिहिलेले आहेत. तर तुम्ही काय करायचं, 90 मायनस थीटा, थीटाच्या ठिकाणी तुम्ही काय घ्यायचं, 90 मायनस थीटा, किंवा कोण पी म्हटलं तरी 90 मायनस थीटा, आणि 90 मायनस थीटा म्हणलं तरी कोण पी. जसं कोण आर म्हणलं तरी थीटा होतं आणि थीटा म्हणलं तरी आर, तसं तुम्ही कोण पीचं हे साहीला साही गुणोत्तर लिहा. हे गुणोत्तर झाल्यानंतर तुम्ही याचा मी नंबर 1, नंबर 6 आणि नंबर 7 हे सिद्ध करून दाखवलं आहे की हे दोन्ही गुणोत्तर हे समान आहेत म्हणून. तसं तुम्ही राहिलेले गुणोत्तर तुम्ही सिद्ध करा. हे तुम्हाला झाला सराव. जसं आपण हे गुणोत्तरामधील संबंध हा समान आहे सिद्ध केलं आहे, तसं आपल्याला सिद्ध करायचं आहे त्रिकोणमितीय समीकरणे सिद्ध करायचे. तर काय करायचं आहे, तर नंबर 1 साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे समीकरण सत्य आहे. पाठ करून तुम्हाला कधीच लक्षात राहणार नाही. तुम्ही हे सिद्ध करा, तुम्ही कधीच विसरणार नाहीत. तुम्ही 100 वेळेस पाठ करून जर लक्षात ठेवायचं म्हणलात आणि सकाळी उठून जर तुम्ही विचार केला तर विसरून जाल, परंतु एकदा जर तुम्ही हे सिद्ध केलं तर तुम्ही कधीच विसरणार नाही. येतं 3च समीकरण आहेत, हे 3 पैकी मी एक समीकरण सिद्ध करून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल, किंवा 3 सिद्ध करून दाखवतो. आता पहा, हा त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण आहे कशामुळं, तर कोण क्यूचं माप 90 आहे. मग कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग पाया कोणता आहे, क्यू आरचा वर्ग अधिक पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे पी क्यूचा वर्ग बरोबर कर्ण कोणता आहे, पी आरचा वर्ग. हे पायथागोरसच्या प्रमेयावरून लिहिले. सिद्ध करायचं आहे त्रिकोणमितीय समीकरण नंबर 1 साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तर क्यू आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. मी काय केलं, तिन्ही बाजूंना पी आर स्क्वेअरनं भागलं, म्हणजे या ठिकाणी पी आर स्क्वेअर भागलं, यालाही पी आर स्क्वेअरनं भागलं आणि यालाही पी आर स्क्वेअरनं भागलं, म्हणजे तिन्ही पायाला उंचीला आणि कर्णानं भागलं. आता होतं काय बघा, क्यू आर छेदस्थानी पी आर, क्यू आर छेदस्थानी पी आर म्हणजे काय होतं, क्यू आर छेदस्थानी पी आर म्हणजे लगतची बाजू छेदस्थानी कर्ण. लक्षात घ्या, लगतची बाजू छेदस्थानी कर्ण म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा येतं. बघा, कॉस स्क्वेअर थीटा येतं, लगतची बाजूचा वर्ग छेदस्थानी कर्णचा वर्ग म्हणजे कॉस. हे गुणोत्तर आहे लगतची छेदस्थानी कर्ण म्हणून कॉस स्क्वेअर. इथं आहे पहा, लगतची बाजू छेदस्थानी कर्ण म्हणून कॉस वर्ग थीटा प्लस पी क्यूचा वर्ग छेदस्थानी पी आरचा वर्ग म्हणजे समोरची बाजू छेदस्थानी कर्ण वर्ग. हे गुणोत्तर साईनचं आहे म्हणून साइन स्क्वेअर थीटा आणि पी आर वर्ग थीटा कटलं म्हणजे 1 येतं. म्हणून आपल्याला लिहिता येतं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आपण हे सिद्ध केलेलं
आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता हे पहिलं समीकरण आपण सिद्ध केलेलं आहे. आता याच्यापासून दुसरे 2 समीकरण तयार होतात. तुम्हाला खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, मी शिकवत असताना लिहून घ्या, नाही समजलं तर डबल बघा. आता याच्यापासून कोणते समीकरण तयार होतात, तर यांचं पक्षांतर होतं. म्हणजे काय, नंबर 1 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, धन कॉस स्क्वेअर तिकडं ऋण होईल, हे एक तयार होतं. नंबर 2 कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. पुढं गणित करत असताना कॉस स्क्वेअर थीटा आलं तर त्या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा ठेवलं तरी चालतंय, आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थीटा ठेवलं तरी चालतंय. आता तुम्ही सिद्ध केलं आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग मी हेच खाली लिहितो, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता मी काय केलं, या समीकरणाला प्रत्येकाला जसं या ठिकाणी कर्णनं भागून तुम्हाला हे सिद्ध केलं आहे, आता मी काय करणार, प्रत्येकाला साइन स्क्वेअरनं भागणार. साइन स्क्वेअर थीटा, यालाही साइन स्क्वेअर थीटानं भागलं आणि यालाही साइन स्क्वेअर थीटानं भागलं तर काय होतं बघा, हे साइन स्क्वेअर थीटा कटतं म्हणजे 1 राहतं, प्लस कॉस थीटा छेदस्थानी साइन थीटा. बघा या ठिकाणी मी तुम्हाला सूत्र लिहिलेलं आहे, कॉस थीटा छेदस्थानी साइन थीटा, स्क्वेअर असेल तर याचा सुद्धा स्क्वेअर घ्यायचा, म्हणजे कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन. 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा. पहा 1 अपॉन तुम्हाला मी नंतर हे झाल्यानंतर देणारच आहे, पण तोपर्यंत लक्षात घ्या 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हेही तुमच्या लक्षात हे आलं आहे, हे लक्षात आलेलं नाही, मी तुम्हाला नंतर हे सूत्र लिहिण्याला जागा कमी पडत आहे, तुम्हाला हे सांगणारच आहे. तर हे तुम्ही एक फॉर्म्युला सिद्ध केला. पहा हा फॉर्म्युला कोणता आहे, हे समीकरण कोणतं आहे, तर या ठिकाणी आहे पहा 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. आता याच्यापासून परत 2 समीकरण तयार होतात. कोणते होतात, तर नंबर 1 कॉट स्क्वेअर थीटा, एक धन आहे ते पक्षांतर होतं, कोसेक स्क्वेअर थीटा -1 होतं, आणि नंबर 2 कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. म्हणजे एकदा धन 1 आहेत ते ऋण 1 झाले केले, आणि धन कॉट स्क्वेअर ते ऋण होतील, म्हणजे ह्या दोघांच्या वर्गांची वजाबाकी केली त्याचं उत्तर 1 येतं. तुम्ही सिद्ध करून बघा, हे गुणोत्तरे वापरा, तुम्ही त्यांचा वर्ग करा आणि त्यांची वजाबाकी करा, त्यांचं उत्तर 1 येतं. किंवा कोसेक स्क्वेअर थीटा -1 यांचं तुम्ही वजाबाकी करा, कोसेकचं गुणोत्तर घ्या, त्याचा स्क्वेअर घ्या आणि त्याच्यामधून 1 मायनस करा, कॉट स्क्वेअर थीटा येतं, हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. आता काय केलं मी, समीकरण सिद्ध केलं, काय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, त्याला साइन स्क्वेअरनं भागलं की 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, हे समीकरण आपल्याला मिळालं. त्याचं पक्षांतर केलं की 2 सूत्र, आपल्याला 2 समीकरणं मिळाले. आता मी साइननं भागण्याच्या ऐवजी या ठिकाणी मी कॉसनं भागलं. बघा आधी मी साइननं भागलेलं होतं, तर आपल्याला एक नवीन मिळालं. आता कॉसनी भागतो मी, तर कॉसनी जर भागलं कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा, तिन्हीलाही भागायचं, एकाला नाही. तर काय होतं, साइन स्क्वेअर थीटा छेदस्थानी कॉस स्क्वेअर थीटा, म्हणजे साइन छेदस्थानी कॉस म्हणजे काय, टॅन स्क्वेअर थीटा, प्लस कॉस स्क्वेअर कटतं, +1 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस म्हणजे सेक स्क्वेअर थीटा. तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर साइननं भागलं की हे मिळालं होतं, कॉसनी भागलं की टॅन स्क्वेअर थीटा +1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, म्हणजे 1 आधी घेतलं आणि टॅन नंतर घेतलं तरी काही फरक पडत नाही. तर मग याच्यापासून 2 सूत्र तयार होतात. म्हणजे काय, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन -1, +1 ते मायनस होतात आणि प्लस टॅन एकदा मायनस करायचे. नंबर 2 सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल.
बघा तुमच्यासमोर मी काय काय केलं आहे, 6 गुणोत्तरं लिहिली त्रिकोणावरून, त्याच्यानंतर मी गुणोत्तरामधले संबंध 8 लिहिलेले आहेत, ते सिद्ध करून दाखवले, आणि त्याच्यानंतर पायथागोरसच्या प्रमेयाचं वापरलं आणि त्याच्यावरून एक समीकरण तयार केलं. या समीकरणाला एकदा साईननं भागलं की दुसरं नवीन समीकरण मिळालं, या समीकरणाला एकदा कॉसने भागलं की एक नवीन समीकरण मिळालं, याच्यापासून दोन समीकरण मिळाले, या समीकरणापासून 2 समीकरण मिळाले, या समीकरणापासून 2 समीकरण मिळालेले आहेत. तर हे सर्वांनी व्यवस्थित समजावून घ्या. हे समजल्याशिवाय तुम्हाला पुढचं त्रिकोणमितीचं अभियांत्रिकी असेल, सायन्स असेल, खगोलशास्त्र असेल किंवा अन्य कोणतेही असेल, हे खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. त्यानंतर आणखीन आपण 3 गुणोत्तर घेणार आहोत, गुणोत्तरांमधील संबंध घेणार आहोत. आता या ठिकाणी नंबर 1 ला लिहिलेला आहे साइन थीटा इंटू कोसेक थीटा. कोसेक थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे काय, साइन थीटेचं गुणोत्तर आणि कॉस थीटाचं गुणोत्तर या दोघांचा गुणाकार केला की त्याचं उत्तर 1 येतं. हे आपण सिद्ध करणार आहोत. आता मी 3 दिलेले आहेत, एक सिद्ध करून दाखवतो, तुम्ही करा. साइन थीटा म्हणजे काय, या कोणाचं 90 मायनस थीटा म्हणला असता तर हा कोण घेतला असता. तर साइन थीटा म्हणजे काय, समोरची बाजू छेदस्थानी करणं म्हणजे काय, PQ छेदस्थानी PR गुणिले कोसेक म्हणजे काय, साइनच्या उलट गुणोत्तर आहे. म्हणजे कर्ण छेदस्थानी समोरची बाजू आपण इथं लिहिलेले, कर्ण छेदस्थानी समोरची म्हणजे PR छेदस्थानी PQ, म्हणजे PR कटलं, PQ कटलं, 1 राहतं. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला की त्याचं उत्तर 1 येतं. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तसंच तुम्हाला याही गणिताला करता येईल, याही गुणोत्तराला करता येईल, आणि तुम्हाला गुणोत्तरामधील संबंधाला करता येईल, आणि याही ठिकाणी करता येईल. तर तुम्ही हे सिद्ध करा. हा तुम्हाला एकदा जर केलं तर तुम्ही कधीच विसरणार नाहीत. आता याच्यापासून परत 2 निर्माण होतात पहा. म्हणजे काय, साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. गुणाकारातलं भागाकारात जातं. आता जसं कोसेक गेलं तसं साइनही जाणार. म्हणजे B कोसेक थीटा बरोबर 1 अपॉन साइन थीटा. बघा हे नंबर 1 झालं, याच्यापासून परत 2 तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे नंतरही तसंच कॉस थीटा बरोबर 1 अपॉन सेक थीटा, आणि नंबर 2 सेक थीटा बरोबर 1 अपॉन गुणाकारातला कॉस खाली कॉस थीटामध्ये जाता. त्याचप्रमाणे याचंही होतं. नंबर 1 टॅन थीटा बरोबर 1 अपॉन क्वाट थीटा, आणि नंबर 2 क्वाट थीटा बरोबर 1 अपॉन टॅन थीटा. एक लक्षात घ्या, याचा अर्थ असा आहे की कॉस थीटाच्या ठिकाणी 1 अपॉन साइन ठेवलं तरी त्याचं उत्तर कॉस थीटाच येतं. उदाहरणार्थ टॅन थीटाच्या ठिकाणी 1 अपॉन क्वाट थीटा ठेवलं तरी त्याचं उत्तर टॅन येतं. कोसेक थीटाच्या ठिकाणी 1 अपॉन साइन ठेवलं तरी कोसेकच उत्तर येतं. किंवा 1 अपॉन साइनच्या ठिकाणी 1 अपॉन साइनच्या ठिकाणी कोसेक ठेवा किंवा कोसेकच्या ठिकाणी साइन ठेवा. याचा अर्थ असा आहे की यांचे किमती सारख्या आहेत असा याचा अर्थ आहे. ते लिहायचं म्हणून लिहू नका, आणि तुम्ही सिद्ध करून बघा. हे 6 गुणोत्तर आहेत. हे 6 गुणोत्तर समजलं तुम्हाला सर्वच समजतं. हे 6 गुणोत्तर समजणं महत्त्वाचे आहेत. आता आपण पुढील उदाहरणं घेऊया. आपल्याला काय केलेलं आहे, सराव संच 8.2 मध्ये प्रश्न पाहायला दिलेला आहे की साइन थीटा बरोबर 11 छेदस्थानी 61 हे एक गुणोत्तर दिलेलं आहे, आणि त्याच्यावरून राहिलेले 5 गुणोत्तर काढायचे. एकूण गुणोत्तर 6, साइन कॉस टॅन कोसेक सेक क्वाट. तर आपल्याला साइन दिले तर त्याच्यावरून 6 काढायचे आहेत. तर साइन थीटा बरोबर काय गुणोत्तर आहे, तर थीटा म्हटल्यानंतर हा कोण घ्यावा लागेल. या ठिकाणी 90 मायनस थीटा असतं तर आपण हा कोण घेतला असता. साइन म्हणजे काय, समोरची बाजू छेदस्थानी करणं. या थीटाच्या समोरची बाजू ही 11 झाली, ही समोरचे म्हणून या ठिकाणी लिहिलं, आणि कर्ण आहे 61. आता सगळे गुणोत्तर लिहिण्यासाठी तिन्ही बाजूंची लांबी माहिती पाहिजे. आता या ठिकाणी काय केलंय की समोरची आणि कर्ण लिहिलेलं आहे. तर त्रिकोण PQR मध्ये लक्षात घ्या, त्रिकोण PQR मध्ये कोण Q बरोबर आहे 90 अंश. मग हा एक काटकोन त्रिकोण आहे, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून काय आहे, पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग. म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक
उंची वर्ग. हे पायथागोरसच्या प्रमेयावरून लिहिलेलं आहे आपण. आता याच्या ठिकाणी किमती ठेवूया आपण. 61 वर्ग बरोबर क्यू आरची आपल्याला लांबी काढायची माहिती नाही आणि हे आहे 11चा वर्ग. x वर्ग करण्याची एक सोपी पद्धत सांगतो. कोणत्याही संख्येचा वर्ग करायचा आहे आपल्याला, तर शक्यतो 2 अंकी संख्येचाच वर्ग करायचा आहे. तर वर्ग करण्याची मी तुम्हाला वैदिक पद्धत सांगतो. 61 गुणिले 61, तर काय करायचं, एकक स्थानच्या आपण गुणाकार करायचा. 1 गुणिले 1 केलं 1, नंतर दोघांचा तिरपा गुणाकार करायचा. 6 1 6, 6 1 6, त्याच्यामध्ये बेरीज करायची. हातचा काही आलेला नाही. 6 आणि 6 12शी 2चा हातचा आला 1. आता 6 आणि 6 यांचा गुणाकार करा. 6 6 36 आणि हातचा आलेला 1 37, म्हणजे 61चा वर्ग 3721 क्यू आरचा वर्ग आणि अधिक 11चा वर्ग आपल्याला पाठ असतो, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग आता धन 121 इकडं ऋण होतील, म्हणजे क्यू आरचा वर्ग बरोबर 3721 म्हणजे 3721 मायनस 121. जर आपण केलं तर याचं उत्तर येतं आहे 3600. क्यू आरचा वर्ग बरोबर 36 आलं आहे, म्हणून क्यू आर काय येईल, 36 म्हणजे 60चा वर्ग आहे. म्हणजे लक्षात घ्या क्यू आरची लांबी आली 60. आता एकदा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी माहिती झाली की आपल्याला कोणतंही गुणोत्तर लिहिता येतं. तर मग त्याच्यामध्ये काय आहे पहा, साईनचं तर माहिती आहे. आता कॉस लिहू आपण. कॉस थीटा बरोबर काय, लगतची बाजू छेदस्थानी करणं, म्हणजे क्यू आर छेदस्थानी पी आर. क्यू आर आहे 60 छेदस्थानी 61. आता कॉस झाल्यानंतर काय, टॅन थीटा म्हणजे काय, समोरची बाजू छेदस्थानी लगतची. समोरची कोणती आहे, पी क्यू छेदस्थानी क्यू आर, म्हणजे 11 छेदस्थानी 60. आता त्यानंतर साईनच्या उलट गुणोत्तर आहे कोसेक. कोसेक म्हणजे काय, कर्ण छेदस्थानी समोरील बाजू, म्हणजे पी आर छेदस्थानी पी क्यू, म्हणजे 61 छेदस्थानी 11. नंतर सेक थीटा. सेक म्हणजे कॉसच्या उलट गुणोत्तर आहे, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं आहे. म्हणजे कर्ण छेदस्थानी लगतची बाजू, कर्ण आहे 61 छेदस्थानी लगतची बाजू 60 आहे. त्यानंतर कोणता राहिलं, कॉट थीटा. बघा एक गुणोत्तर दिले, 5 गुणोत्तर लिहित आहे मी. आता त्यानंतर कॉट म्हणजे टॅनच्या उलट, लगतची बाजू छेदस्थानी समोरील बाजू, लगतची बाजू आहे क्यू आर आणि समोरील बाजू पी क्यू आहे, म्हणजेच 60 छेदस्थानी 11. लक्षात घ्या, एक गुणोत्तर दिले त्याच्यावरून आपण दुसरे 5 गुणोत्तर लिहिलेले आहेत. तर तो पहिला प्रश्न होता. मी अशाच प्रकारचे तुम्हाला साईनचे काही गुणोत्तर देतो, तुम्ही राहिलेले बाकीचे करा. तुम्हाला साइन थीटाचं एक गुणोत्तर दिलंय, त्याच्यावरून त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी काढली, त्याच्यावरून 5 गुणोत्तर लिहिलेत. आता मी साइन गुणोत्तर देत आहे, त्याच्यावरून तिसऱ्या बाजूची लांबी काढा आणि राहिलेले प्रत्येकाचे 5 गुणोत्तर लिहा. त्याच्यामध्ये एक साइन थीटा बरोबर 3 छेदस्थानी 5, नंबर 2 साइन थीटा बरोबर 4 छेदस्थानी 5, नंबर 3 साइन थीटा बरोबर 6 छेदस्थानी 10, नंबर 4 साइन थीटा बरोबर 9 छेदस्थानी 15, नंबर 5 साइन थीटा बरोबर 12 छेदस्थानी 20 आणि नंबर 6 साइन थीटा बरोबर 15 छेदस्थानी 25. तर तुम्ही या गुणोत्तरावरून त्रिकोणाची तिसरी बाजू काढा आणि राहिलेल्या सर्व गुणोत्तरांची मापे लिहा. सराव संच 8.2 मधील प्रश्न पहिला आहे. याआधी आपण साइन गुणोत्तर घेतलं होतं, तर राहिलेले 5 गुणोत्तर काढले होते. तर यामध्ये नंबर 2 ला कॉस गुणोत्तर दिलेला आहे, तर त्यावरून राहिलेले 5 गुणोत्तर काढायचे. तर एकूण 6 गुणोत्तर आहेत. कोणते आहेत, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. तर यापैकी कोणतंही एक गुणोत्तर दिलं तर तुम्हाला सर्वांच्या किमती काढता आल्या पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कॉस थीटा बरोबर दिले 35 छेदस्थानी 37. मग कॉस गुणोत्तर आहे कोणा लगतची बाजू छेदस्थानी कर्ण, या ठिकाणी थीटा घेतलेला आहे. मग याच्या लगतची बाजू ही क्यू आर आहे, ही झाली 35 आणि छेदस्थानी कर्ण म्हणून हा झाला कर्ण. तर या त्रिकोणामध्ये 2 बाजू माहिती येतात, या 2 बाजूवरून आपण तिसरी बाजू काढू शकतो. मग त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू बरोबर 90, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. याच्या ठिकाणी किमती लिहूया. 37चा वर्ग बरोबर क्यू आर म्हणजे 35चा वर्ग अधिक पी क्यूचा आपल्याला लांबी काढायची. 37चा वर्ग किती येतो, 1369 बरोबर 35चा वर्ग. 35चा वर्ग ज्या संख्येचे एकक स्थानी 5 आहेत त्याचा वर्ग करणं खूप सोपं आहे. हे 5चा वर्ग 25 आणि 3च्या पुढची संख्या 4, 4 त्रिकोण 12. उदाहरणार्थ 65 असेल
तर 5चा वर्ग 25, 6च्या पुढची संख्या किती 7, 7 आणि 6चा गुणाकार करा, 6 7 42, म्हणजे कोणत्या संख्येचे एकक स्थानी असेल तर त्याचा वर्ग अशा पद्धतीनं करा. मग आपला 35चा वर्ग येतो 1225 अधिक PQ वर्ग. आता धन आहेत ते ऋण होतील, 1369 मायनस 1225 बरोबर PQ वर्ग. म्हणून PQ वर्ग बरोबर यांची वजाबाकी केली 144 येते, म्हणून PQ बरोबर 12 आलेलं आहे. PQ लांबी किती आलेली आहे 12. लक्षात घ्या कॉस गुणोत्तर आहे. आता राहिलेले सर्व गुणोत्तर लिहायचे. कोणकोणते लिहायचे आहेत आपल्याला? साइन थिटा बरोबर कॉस आहे, त्यानंतर टॅन थिटा, त्यानंतर कोसेक थिटा, त्यानंतर सेक थिटा आणि शेवटला कॉट थिटा. आपल्याला 5 गुणोत्तर लिहायचे. साइन म्हणजे काय? समोरची बाजू छेदस्थानी लगतची. समोरची कोणती आहे? PQ छेदस्थानी कर्ण म्हणजे 12 छेदस्थानी 37. टॅन म्हणजे काय? समोरची छेदस्थानी लगतची बाजू म्हणजे PQ छेदस्थानी QR बरोबर काय 12 छेदस्थानी 35. आता कोसेक साइनच्या उलटे म्हणजे कर्ण छेदस्थानी समोरील बाजू PR छेदस्थानी PQ म्हणजे 37 छेदस्थानी 12. सेकचं कॉसच्या उलटे काय? कर्ण छेदस्थानी लगतची बाजू, मग कर्ण कोणता आहे? PR छेदस्थानी QR म्हणजे 37 छेदस्थानी 35. आणि कॉट हे टॅनच्या उलटे म्हणजे QR छेदस्थानी PQ लगतची छेदस्थानी समोरील म्हणजे 35 छेदस्थानी 12. तुम्हाला एक कॉस गुणोत्तर दिलं होतं, त्याच्यावरून सर्व गुणोत्तर काढली. आता मी या ठिकाणी सरावासाठी तुम्हाला कॉस गुणोत्तर देतो, तुम्ही बाकीचे काढा. तर तुम्हाला कॉस गुणोत्तर दिलेला असता आपण बाकीचे 5 गुणोत्तर काढले. तुम्हाला सरावासाठी प्रश्न देत आहे. नंबर 1 कॉस थिटा बरोबर 8 छेदस्थानी 10 हे पहिलं गुणोत्तर झालं, त्याच्यावरून बाकीचे काढा. नंबर 2 कॉस थिटा बरोबर 12 छेदस्थानी 15. नंबर 3 कॉस थिटा बरोबर 16 छेदस्थानी 20. नंबर 4 कॉस थिटा बरोबर 20 छेदस्थानी 25. नंबर 5 कॉस थिटा बरोबर 24 छेदस्थानी 30. नंबर 6 कॉस थिटा बरोबर 28 छेदस्थानी 35. एक लक्षात घ्या, तुमचा सराव होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या वर्षासाठी नाही, पुढे ज्याला अभियांत्रिकी घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे किंवा इंजिनिअरिंगला जायचं आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सराव संच 8.2 मधील प्रश्न पाहिला होता. साइन गुणोत्तर दिले तर बाकीचे राहिलेले गुणोत्तर काढायचे. त्याच्यानंतर कॉस गुणोत्तर दिलं तर सर्व राहिलेले गुणोत्तर काढायचे. नंबर 3ला टॅन गुणोत्तर दिलेला आहे तर त्याच्यावरून राहिलेले गुणोत्तर काढायचे. हा प्रश्न तिसरा आहे. तर आपण घेऊया टॅन गुणोत्तर काय दिले? टॅन थिटा बरोबर 21 छेदस्थानी 20. टॅन म्हणजे काय? समोरची बाजू छेदस्थानी लगतची बाजू. मग टॅन थिटा म्हणजे हा कोण घ्यावा लागेल. या ठिकाणी 90 मायनस थिटा घेतला तर या कोणाचा विचार केला असता, किंवा याचं थिटा घेतलं तर याचं 90 मायनस थिटा घेतलं असतं. तर कोणतीही बाजू गेलं तरी शेवटी उत्तर एक येतं. तुम्हाला समोरची लगतची बाजू ठरवता आली पाहिजे. मग याच्या समोरची बाजू आहे 21, लगतची बाजू आहे 20. तर बघा या त्रिकोणामध्ये 2 बाजू माहिती येतं. आता कर्णाची लांबी काढायची आहे. मग या त्रिकोणामध्ये PQR मध्ये कोण Q बरोबर 90 आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयावरून कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग या ठिकाणी PR ची लांबी काढायची. PQ ची लांबी आहे 21चा वर्ग अधिक QR ची लांबी आहे 20चा वर्ग. म्हणून PR चा वर्ग बरोबर 441 अधिक 400. मग PR चा वर्ग बरोबर या दोघांची बेरीज केली 841. म्हणून PR चा वर्ग बरोबर या आपला 29चा वर्ग आहे. म्हणून PR बरोबर 29 असं याचं उत्तर येईल. PR म्हणजे काय? तर आपल्याला हा झाला कर्ण. आता लक्षात घ्या आपल्याला टॅन गुणोत्तर दिलंय. मग कोणते गुणोत्तर काढायचे? तर साइन एक गुणोत्तर काढायचे. नंबर 2 कॉस गुणोत्तर काढायचं आहे. त्यानंतर टॅन दिलंय म्हणजे कोसेक गुणोत्तर काढायचं आहे. त्यानंतर सेक गुणोत्तर काढायचं आहे आणि शेवटीला कॉट गुणोत्तर काढायचं आहे. आता एक गुणोत्तर टॅन सोडलं की सर्व गुणोत्तर लिहिलेत. आता लिहि त्यांचे गुणोत्तर. साइन म्हणजे काय? समोरची बाजू छेदस्थानी कर्ण म्हणजे PQ छेदस्थानी PR म्हणजे 21 छेदस्थानी 29. कॉस म्हणजे काय? लगतची बाजू छेदस्थानी कर्ण म्हणजे 20 छेदस्थानी 29. कोशेक हे साइनच्या उलट, कर्ण छेदस्थानी लगतची बाजू, मग कर्ण आहे PR छेदस्थानी
समोरची बाजू पी क्यू म्हणजे 29 छेदस्थानी 21. बघा साईनच्या उलटं येतं. सेक म्हणजे कॉसच्या उलटं, तर काय कर्ण छेदस्थानी लगतची बाजू, कर्ण आहे पी आर आणि लगतची बाजू आहे क्यू आर म्हणजे 29 छेदस्थानी 20. त्यानंतर कॉट म्हणजे काय, लगतची छेदस्थानी समोरील म्हणजे क्यू आर छेदस्थानी पी क्यू म्हणजे 20 छेदस्थानी 21. हे आपलं क्वाट गुणोत्तर आलेलं आहे. बघा साइन दिलं तर राहिलेले गुणोत्तर काढायचे, कॉस दिलं तर सर्व राहिलेले गुणोत्तर, टॅन दिलं तर सर्व राहिलेले गुणोत्तर काढायचे. आता यावर आधारित मी टॅन गुणोत्तर देत आहे, तुम्ही राहिलेले सर्व गुणोत्तर काढा. मी सरावासाठी उदाहरण देत आहे. तर नंबर 1 त्याच्यामध्ये टॅन थीटा बरोबर 3 छेदस्थानी 4, तर राहिलेले सर्व गुणोत्तर काढा. नंबर 2 टॅन थीटा बरोबर 6 छेदस्थानी 8. नंबर 3 टॅन थीटा बरोबर 9 छेदस्थानी 12. नंबर 4 टॅन थीटा बरोबर 12 छेदस्थानी 16. नंबर 5 टॅन थीटा बरोबर 15 छेदस्थानी 20. नंबर 6 टॅन थीटा बरोबर 18 छेदस्थानी 24. मला वाटतं की जर तुम्ही एवढे दिलेले गणित केले तर याच्या व्यतिरिक्त तर येणार नाही, परंतु एखादं जरी परीक्षेत आलं तर तुम्हाला सोडवणं एकदम सोपं जाईल असं मला वाटतं. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला हा प्रश्न पहिला संपलेला. सराव संच 8.2 मधील प्रश्न दुसरा असा आहे की दिलेल्या समीकरणांच्या किमती काढा. आता एक लक्षात घ्या, बरेच मुलं काय करतात तर हे समीकरणांच्या किमती आपलं 30, 60, 90च्या किमती पाठ करतात. मुळामध्ये आपल्याला हे पाठ करण्याचा, गणित हा विषय पाठ करण्याचा नाही. तुम्ही जर संध्याकाळी 100 वेळेस या किमती पाठ केल्या 30, 60, 90च्या आणि सकाळी उठून जर 8 वेळेस बघितलं तर काही ना काहीतरी चूक होईल असं वाटतं. परंतु मी तुम्हाला तुमच्यासमोर 2 त्रिकोण दिलेत, या 2 त्रिकोणावरून 30, 60, 90 आणि 45, 45, 90च्या या प्रमेयावरून तुम्ही सर्व किमती 30, 60, 45च्या सर्व किमती तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि सोपं आहे. आता पहा काय आहे की आपण प्रकरण नंबर 2 मध्ये पाहिलं पायथागोरसच्या प्रमेयामध्ये की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग पाहिलं आणि 30, 60, 90चाही प्रमेय आपण त्याच प्रकरणामध्ये पाहिला. तर तो प्रमेय काय सांगतो की 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे काय तर या पी, आता हा त्रिकोण 30, 60, 90चा आहे, या कर्णाची लांबी जेवढी असेल त्याच्यापेक्षा 30 अंश कोणासमोरील बाजू निम्मी असते. म्हणजे पी आरची लांबी 10 असेल तर याची 5 असते, याची 20 असेल तर याची 10 असते, याची 100 असेल तर याची 50 असते. म्हणजे याची जर मी 2 एकक लांबी घेतली तर याची लांबी 1 एकक येते. मग हे झालं 30 अंश कोणासमोरील. आणि पी क्यूची काय असते की कर्णाची निम्मी करायची आणि त्याला कर्णिस्थ 3 गुणायचं. म्हणजे याची लांबी 2 असेल तर याची लांबी 1 आणि जी निम्मे केलं त्याला कर्णिस्थ 3 गुणलं की 60 अंश कोणासमोरील बाजू येते. म्हणजे काय, याची लांबी 10 असेल तर याची 5 असते, याची 5 कर्णिस्थ 3. या कर्णाची लांबी 40 असेल तर याच्यापेक्षा निम्मी 20 झाली, याची 20 कर्णिस्थ 3 असेल. म्हणजे 30, 60, 90चा प्रमेय तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजला. आता 45, 45, 90 उदाहरणार्थ एका त्रिकोणामध्ये 2 कोणांची माप 45 आहेत आणि तिसऱ्या कोणाचं माप 90 आहे. म्हणजेच या 2 कोणांची माप सारखी आहेत म्हणून हा समद्विभुज त्रिकोण झाला. याचं माप 1 एकक असेल, याचं 1 एकक असेल तर याचं कर्णिस्थ 2 असतं. उदाहरण म्हणजे काय तर याची 5 सेमी लांबी असेल, याची 5 असेल तर याची 5 कर्णिस्थ 2 कर्णाची लांबी असते. याचं 10 असेल, याचं 10 असेल तर कर्णाची लांबी 10 कर्णिस्थ 2 असते. तर हे तुम्ही 2 त्रिकोणांच्या किमती लक्षात ठेवा म्हणजे बाकीचं येतं. आता प्रश्न पाहिला आहे की 5 sin 30 + 3 tan 45 याची किंमत काढायची आहे. म्हणजे sin 30ची किंमत किती आहे पहा. साइन म्हणजे काय, समोरची बाजू छेदस्थानी कर्ण. 30 म्हणजे हा कोण घ्यायचा आहे, याच्या समोरची बाजू आहे क्यू आर, छेदस्थानी कर्ण म्हणजे 1 छेदस्थानी 2 ही sin 30ची किंमत झाली. त्यानंतर tan 45ची किंमत काढायची आहे आपल्याला. tan 45 म्हणजे tan 45ची. tan गुणोत्तर काय आहे, समोरची बाजू छेदस्थानी लगतची म्हणजे 1 छेदस्थानी 1 म्हणजे याची किंमत येते 1. आता आपण या किमती या समीकरणामध्ये ठेवूया. म्हणजे 5 गुणिले sin 30ची किंमत आहे 1 छेदस्थानी 2 अधिक 3 गुणिले
tan 45ची किंमत आहे 1, म्हणजे 5 1 5 छेदस्थानी 2 अधिक 3 छेदस्थानी काही नाही म्हणजे 1 घेतलं. इथं अपूर्णांकांची बेरीज आहे, छेद समान नाही, त्यावेळेस काय करायचं, छेदाछेदांचा गुणाकार करायचा आणि त्यानंतर तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे 2 गुणिले 1 म्हणजे 2, 5 1 5 अधिक 3 2 6, म्हणजे काय येतं 6 आणि 5 11 छेदस्थानी 2 ही 5 sin 30 प्लस 3 tan 45ची किंमत 11/2 आलेली आहे. जशी आपण याची किंमत काढलेली आहे तशीच किंमत आपण tan 60/sin 60 प्लस cos 60ची किंमत काढूया. तर tan 60ची किंमत काढायची. आता 60 30 म्हटलं की या त्रिकोणाचा वापर, 45 म्हटलं की दुसऱ्या त्रिकोणाचा वापर करायचा. tan 45ची किंमत tan 60ची किंमत काढायची, म्हणजे tan 60 इज इक्वल टू 60 म्हणजे आपल्याला हा अँगल घ्यावा लागेल. tan म्हणजे समोरची बाजू छेदस्थानी लगतची बाजू, म्हणजे समोरची बाजू म्हणजे कर्निस्थ 3 छेदस्थानी 1 म्हणजे लिहिण्याची गरज नाही. आता दुसरं sin 60 म्हणजे काय, समोरची छेदस्थानी कर्ण, समोरची बाजू ही म्हणजे कर्निस्थ 3 आहे, छेदस्थानी कर्ण म्हणजे 2 झालं. आता cos 60ची किंमत, cos 60 म्हणजे याच कोणाचं लगतची बाजू छेदस्थानी कर्ण हे त्याचं गुणोत्तर आहे, लगतची बाजू 1 आहे, छेदस्थानी 2 ही झाली cos 60ची किंमत. आता ही किंमत आपल्याला या समीकरणामध्ये ठेवायची या गणितामध्ये आणि आपल्याला किंमत काढायची. tan 60 म्हणजे किती आहे, वर्गमुळामध्ये 3 भागिले, मी तुम्हाला समजावं म्हणून खाली लिहित नाही, त्याच्या समोर लिहित आहे. sin 60 म्हणजे काय, कर्निस्थ 3 छेदस्थानी 2 अधिक cos 60ची किंमत आहे 1 छेदस्थानी 2. आता लक्षात घ्या, हे कर्निस्थ 3 जशाला तसे भागिले 2 अपूर्णांकांची बेरीज आहे, परंतु या ठिकाणी छेद सारखा आहे, म्हणजे छेद सारखा असेल तर दोन्ही छेदापैकी एक छेद लिहायचा, अंशांची बेरीज करायची. आता दोन्हीपैकी 1 2 लिहिले, कर्निस्थ 3 अधिक 1. आता याच्या ठिकाणी कर्निस्थ 3, आता यांचा भागाकार करायचा आहे. भागाकार आपल्याला असा करता येत नाही, मग काय करायचं, कठीण जातं, गुणाकार करायचा. मग भागाकाराच्या चिन्हाच्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं, खालची संख्या वर घ्यायची, वरची संख्या खाली घ्यायची. म्हणजे खालची छेदस्थानी 2 आहेत ते वर घेतले आणि अंशस्थानी कर्निस्थ 3 अधिक 1 आहेत ते छेदस्थानी घेतले. म्हणजे काय येतं, आता ह्या दोघांचा गुणाकार करू, 2 कर्निस्थ 3 छेदस्थानी कर्निस्थ 3 अधिक 1 हे आपलं झालं उत्तर. म्हणजे tan 60 छेदस्थानी sin 60 प्लस cos 60 याची किंमत आलेली आहे 2 कर्निस्थ 3 छेदस्थानी कर्निस्थ 3 अधिक 1 हे आलेलं आहे. आता आपण काय करूया, पुढचं उदाहरण घेऊया. तर पुढचं उदाहरण काय आहे, पुढचं उदाहरण आहे cos 60 इंटू cos 30 प्लस sin 60 इंटू sin 30. तर आपण काय हे याच्या किमती काढण्यासाठी आधी आपल्याला प्रत्येकाची किंमत लिहूया आणि त्याच्यानंतर आपण त्याचं उत्तर काढूया. cos 60, cos म्हणजे काय, लगतची बाजू छेदस्थानी कर्ण, म्हणजे cos 60ची किंमत होत आहे 1 छेदस्थानी 2. नीट लक्ष द्या, लगतची बाजू छेदस्थानी कर्ण. cos 30 आता या कोणाचा आपल्याला वापर करावा लागेल, लगतची बाजू छेदस्थानी कर्ण, म्हणजे cos 30ची किंमत येत आहे आपली कर्निस्थ 3 छेदस्थानी 2. cos 60 cos 30च्या किमती लिहिल्या. आता sin 60 sin 30च्या किमती लिहू आपण. sin 60 बरोबर, sin म्हणजे काय, समोरची बाजू छेदस्थानी कर्ण, म्हणजे कर्निस्थ 3 छेदस्थानी 2 आणि sin 30 म्हणजे समोरची छेदस्थानी कर्ण, म्हणजे sin 30 बरोबर 1 छेदस्थानी 2. आता मी या ठिकाणी किमती लिहिल्यात, यावरून तुमच्या हे लक्षात येतं की cos 60 sin 30ची किंमत सारखी आहे आणि cos 30 sin 60च्या किमती सारख्या आहेत. तुम्हाला एक लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं मी. आता आपण हे उदाहरण करूया. तर या ठिकाणी मी लिहित आहे, पहा. तर पहा
कॉस 60 म्हणजे 1 छेदस्थानी 2 गुणिले कॉस 30 म्हणजे कर्निस्थ 3 छेदस्थानी 2 अधिक बघा दोघांची बेरीज करायची आहे साइन 60 कर्निस्थ 3 छेदस्थानी 2 गुणिले साइन 30 म्हणजे 1 छेदस्थानी 2. आता गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार करतात म्हणजे कर्निस्थ 3 छेदस्थानी 4 अधिक बेदोनी 4 आणि कर्निस्थ 3 छेदस्थानी 4. आता लक्षात घ्या इथं 2 अपूर्णांकांची बेरीज आहे इथं छेदस्थानी 4 आहेत इथंही छेदस्थानी 4 आहेत म्हणजे छेद समान आहे मग अंशांची बेरीज करायची कर्निस्थ 3 अधिक कर्निस्थ 3 कर्निस्थ 3 अधिक कर्निस्थ 3 छेदस्थानी 4 म्हणजे काय येतं 2 कर्निस्थ 3 छेदस्थानी 4 म्हणजे 2 न जर 4 ला भागलं तर कर्निस्थ 3 छेदस्थानी 2 येतं बे 1 बे 2 4 म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे कर्निस्थ 3 छेदस्थानी 2. तुम्हाला पुस्तकामध्ये आणखी 1-2 उदाहरणं आहेत अशाच पद्धतीचे ते तुम्ही सरावासाठी करा. ठीक आहे.